आणि या बुलेटिनमध्ये राज्यभरातील पावसासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊयात। महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन झालेलं असलं तरी संपूर्ण राज्य व्यापण्यासाठी मान्सूनला आणखी काही वेळ लागणार आहे। येत्या 15 जून पासून मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे 25 जिल्ह्यांना वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे जिकडे तिकडे जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे। तर महाराष्ट्रातलंच दुसरं चित्र अगदी विरोधी आहे। मुंबई आणि पुण्यामध्ये पाणी प्रश्न तापलेला आहे। मुंबईकरांवरती पाणी टंचाईचं संकट आणखी गडद होण्याची चिन्ह दिसतात। मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने मध्यरात्रीपासून टँकर सेवा बंद केल्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली आहे। पुणे महापालिकेमध्ये आज पाणी कपातीवरती फैसला होणार आहे। पाऊस आणि पाणी टंचाईच्या दोन्ही बातम्या सविस्तरपणे पाहणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे 25 जिल्ह्यांना दिलेल्या येलो अलर्टची। तर दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर राज्यामध्ये मान्सूनचं अधिकृत आगमन झालेलं आहे। मान्सूनच्या या आगमनामुळे बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। हवामान विभागाने राज्यामधल्या तब्बल 25 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे। महाराष्ट्रामधील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, तर या पार्श्वभूमीवरती नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनही करण्यात आलंय। पुढील 4 ते 5 दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागाने अकोला जिल्ह्यासाठी पुढील 4 दिवस येलो अलर्ट जारी केला आहे, तर 6 जून ते 9 जून या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन झालेलं असलं तरी संपूर्ण राज्य व्यापण्यासाठी मान्सूनला आणखी काही वेळ लागणार आहे। येत्या 15 जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे।